जिल्ह्यात पालकमी होता, त्यामुळे आढावा घेतल्यानंतर काही योजनांवर भेट देणे आणि जिथं काम स्लो आहे ते काम फास्ट जे काम पूर्ण आहे ते त्याचं वितरण कसं करता येईल या पद्धती करता हा दौरा मी या ठिकाणी लावलेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की कालच्या आढाव्यानंतर जवळपास 10-15 गावांना मी आज भेटी देणार आहे। तर काय वाटतं राज्यात अशा प्रकारचे दौरे करताय तर पाण्याचा प्रश्न सुटेल वाटतं? हे बघा हे जल जीवन मिशन ही जी योजना आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये याचा जर विचार केला तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 37,000 योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे मिशन आहे, मिशनमध्ये काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत, काही ठिकाणी चांगलं काम होत आहे। ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याकरता आणि जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा करण्याकरता आणि जे कामं स्लो आहे ते फास्ट करण्याकरताचा हा दौरा आहे। त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे, जे शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजींचं स्वप्न आहे ते साकार करण्याकरता या ठिकाणी लोकांशी भेटी घेणे, सरपंचांशी भेटी घेणे, स्थानिक आमदारांशी भेटी घेणे आणि काय कमतरता आहे तर अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करणे याच्याकरता हा दौरा आहे। सर, ठाण्याचा इंडिपेंडेंट डॅम कधी बनणार? हे बघा ठाणा हे UD-कडे येते, माझ्याकडे ग्रामीण पाणी पुरवठा आहे, पण तरीसुद्धा मला तरी कल्पना आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे त्याच्याकरता लक्ष घालून आहे आणि लवकरात लवकर ते डॅमचं काम सुरू होणार आहे। सर, पॉलिटिकल घडामोडी खूप सुरू आहेत, म्हणजे काल देखील मनसे आणि भाजप एकत्र आलेले आहेत, काय वाटतंय या युती होऊ शकते आणि काय सांगाल या भविष्यातल्या निवडणुकीच्या बाबतीत? हे बघा मनसे आहे, भाजप, शिवसेना हे जर पाहिलं तर हे सगळ्या पोटजाती आहेत, त्यामुळे भगवा झेंडा हा एकमेव सगळ्यांचा अजेंडा असल्यामुळे कोण एकत्र येत आहे, काँग्रेस एकत्र येते तर ही बातमी होऊ शकते, पण मनसे, शिवसेना, भाजप एकत्र येऊ शकते ही बातमी होऊ शकत नाही, कारण की आमचा एकच विचार आहे भगवा।